परभणी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. सरकार कुठली खाली करा, खाली करा, खाली करा, खाली करा. भीमशक्ती संघटनेचा जय हो. भीमशक्ती संघटनेचा जय हो. दिनांक 10 डिसेंबर 24 रोजी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासोबत असलेलं संविधानाची विटंबना काही जातीवादी मंडळीकडून या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निषेधाचं नोंदवण्यात गेला. या ठिकाणी मोर्चे झाले. आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं या झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. सोलापुरामध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या संघटनेचे खासदार माननीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पहिल्यांदा निवेदन दिलं आणि त्यांना जेवढे या ठिकाणी आंदोलकामध्ये जे काय पकडले गेले लोक आहेत आमच्या आंबेडकर चळवळीचे त्या लोकांना सोडून देण्याची मागणी आपण या ठिकाणी आपल्या पत्रकाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. परंतु धक्कादायक अशी घटना घडली की काल रविवारी सकाळी या आंदोलनाच्या माध्यमातून परभणी या ठिकाणी सूर्यवंशी नावाचा एक आंबेडकरी तरुण या ठिकाणी त्याचं या पोलिसाच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रावर देशभर या ठिकाणी पसरली. खऱ्या अर्थानं ह्या घटनेला जबाबदार असं या ठिकाणी पोलिसच आहेत आणि हे या ठिकाणी पोस्टमार्टमच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भीमशक्तीच्या माध्यमातून आम्ही अशी या ठिकाणी मागणी करतोय की जे या ठिकाणी पोलिसांनी ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी आणि हा जो खटला आहे किंवा ही जी चौकशी आहे ही चौकशी CBI किंवा या ठिकाणी SIT किंवा CID अशा या ठिकाणी कुठल्याही संस्थेमार्फत नको. कारण ह्या संस्था शेवटी शासनाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या फडणवीसच्या हाताखालचं मांजर आहे, ताटाखालचं मांजर आहे. आमची एकच मागणी आहे की ह्या झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. एखाद्या म्हणजे रिटायर किंवा निवृत्त जे न्यायालय असते न्यायाधीश असतात त्यांच्या एक समिती नेमून त्यांच्या समितीच्या मार्फत या ठिकाणी ह्या घटनेची चौकशी झाली पाहिजे